पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी काँग्रेसकडून चाचपणी सूत्रांची माहिती। प्रस्ताव आधीच दिलेला होता, पटोलेंचा दावा। तर पटोलेंनी आधी काँग्रेसची मोठ बांधावी, आमचं आम्ही बघू, शशिकांत शिंदेंचं उत्तर। काँग्रेस हे बुडतं जहाज, कोणीही विलीनीकरण करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। तर आमची वेट अँड वॉचची भूमिका, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। नाशिकच्या पाठोपाठ जळगावमधील बंडखोरी मोडीत काढण्यासाठी गिरीश महाजनांचे प्रयत्न। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल, महाजनांची भाजप शिवसेनेच्या आमदारांच्या सोबत बैठक। पंढरपूरमध्ये पोलिसांच्या नोटिशीनंतर आमदार रोहित पवार यांचं आंदोलन सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन। नीटचा पेपर सोडवण्यासाठी मिळणार अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ। परीक्षेसाठी दुपारी 2 ते 4:15 वाजेपर्यंतचा वेळ। तर रफ कामासाठी देखील प्रश्नपत्रिकेमध्ये अतिरिक्त जागा असणार। ईशान्य भारतामधील राज्यातून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा मागे, गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा। कायद्यानुसार अशांत क्षेत्रामध्ये लष्कराला विशेष अधिकार। काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज कोर्टानं बाद ठरवला। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टाचा नकार। मध्य प्रदेशात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्याचा मार्ग मोकळा।